आणखी एक मोठी बातमी समोर येते। रोशन कुळेला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडिओ हा हाती लागलाय। जय महाराष्ट्रमुळे किडनी रॅकेट हे उघड झालं होतं। एजंट हिमांशु भारद्वाज आणि रोशन कुळेचा व्हिडिओ हा समोर येतोय। रोशन कुळेचा किडनी विक्रीसाठी कंबोडियात हे युवक गेले होते। एजंट हिमांशु भारद्वाज केअरटेकरच्या भूमिकेत होता। रामकृष्ण सुंचू उर्फ कथित डॉक्टर कृष्णसह किडनी विक्रीतील दुसऱ्या एजंटला स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटीच्या पथकाने मंगळवारी रात्री चंदीगड इथल्या मोहालीमधून अटक केली। हिमांशु भारद्वाज असं त्याचं नाव आहे। रोशन कुळेसह किडनी विक्रीसाठी कंबोडियात गेलेले युवक राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इथले असल्याचं समोर आलंय। हिमांशु भारद्वाज हा रोशन कुळेसोबत कंबोडियाला गेला होता। यावेळी ज्यांची किडनी काढली त्या सर्वांच्या केअरटेकरच्या भूमिकेत तो होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांच्याकडून। अनवर, आपण पाहतोय की हा अतिशय मोठा व्हिडिओ सध्या समोर येतोय, काय अधिक तपशील? नक्कीच आपले चंद्रपूरवरून रोशन कुळे यांनी अवैध सावकाराचा पैसा देण्यासाठी किडनी विकलीची बातमी समोर आली आणि यामुळे प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। प्रशासनाकडून एसआयटीची टीम नेमण्यात आलेली आहे आणि वेगवेगळे पथक जे आहे, एक कोलकात्याला आणि एक बांगलादेशला आणि एक सोलापूरला असे रवाना झाले होते। त्यामध्ये रामकृष्ण संचू हे जे डुप्लिकेट डॉक्टर म्हणजे डॉक्टर तिशेच्या नावाने काम करत होता त्याला पकडण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरा जे केअरटेकरची भूमिका निभावणारा हिमांशु भारद्वाज याला हरियाणातून अटक करण्यात आलेली आहे। रोशन कुळे याला आणि किडनी विकणारे जे लोक आहेत त्यांना कंबोडियाला न्यायचं आणि आणायचं काम हा करत होता। पोलिसांच्या हाती हिमांशु भारद्वाज लागल्याने आता पुन्हा मोठा रॅकेट जे किडनी विक्रीचा आहे ते याच्यातला मेन जे कोण आहे सूत्रधार हेही आता पोलिसांच्या हाती लागण्याचं चित्र क्लिअर होत आहे। निश्चित। धन्यवाद अनवर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।